पवन धायगुडेला कुस्तीत सुवर्ण पदक. 65 किलो गटात फ्री स्टाईल रेसलिंगमध्ये देशात प्रथम करकम. येथील रामभाऊ जोशी प्रशालेचा विद्यार्थी पवन बालाजी धायगुडे याने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या 17 वर्षाखालील राष्ट्रीय फ्री स्टाईल रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये 65 किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावून देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. भारतीय कुस्ती महासंघातर्फे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या आयोजनाखाली 28 ते 30 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पवनने फ्री स्टाईल प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत एका पाठोपाठ एक सामने जिंकले. पहिल्या सामन्यात त्याने मिझोरमच्या पैलवानाचा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मध्य प्रदेशच्या अमनचा, तिसऱ्या सामन्यात तामिळनाडूच्या ऋषभचा पराभव करत पुढे मजल मारली. उपांत्य फेरीत ओडिसाच्या शुभम साहूवर SHIP 2026 छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानंतर वडील व मार्गदर्शक शिक्षकांसोबत पवन धायगुडे मात केल्यानंतर अंतिम सामन्यात राजस्थानच्या सागर विष्णोई याचा पराभव करून त्याने विजेतेपद पटकावले. या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय कुमार सिंह यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व सुवर्ण पदक देऊन पवनचा गौरव करण्यात आला. पवनला अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, छत्रपती पुरस्कार विजेते शरद पवार व गोविंद पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच त्याचे वडील बालाजी राजू धायगुडे यांचेही त्याला विशेष मार्गदर्शन मिळत आहे. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.